वळूयात पुढच्या बातमीकडे। नंदुरबार मधील एका जिल्हा परिषद शाळेची भिंत अचानक कोसळली। भिंत पहाटे कोसळल्यामुळे मोठा अनर्थ टळलाय। मांडवी खुर्द जिल्हा परिषद शाळेमध्ये जीव धोक्यात घालून विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। मांडवी खुर्द जिल्हा परिषद शाळेतील 5 वर्ग खोल्या या धोकादायक स्थितीमध्ये आहे। 288 पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषद शाळेची अत्यंत दुरवस्था झालेली आहे। पहिली ते 7वी पर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेतात। शाळेच्या भिंतींना मोठमोठ्या भेगा पडलेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सोबतच छत देखील तुटण्याच्या मार्गावर आहे। तुटलेल्या छताला लाकडाचा आधार देत त्याखाली विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जात आहे। वारंवार तक्रार देऊनही शाळा दुरुस्ती होत नसल्यामुळे पालक आक्रमक झालेत, तर भिंत कोसळल्यामुळे पालक आक्रमक झालेत। ही मोठी घटना घडली असती तर त्याला कोण जबाबदार असतं, असा संतप्त सवाल पालकांनी केला। ही भिंत आहे ती पहाटे 4 ते 5 वाजेच्या सुमारास पडली। त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचा जो मोठा अनर्थ होता तो टळला। जर काही दिवसा जर पडली असती, दुपारी इथं विद्यार्थी या वर्गखोलीत बसलेले होते, जर काही ही भिंत दुपारी जर पडली असती तर विद्यार्थ्यांची जीवितहानी झाली असती। आणि इथं फक्त या शाळेला फक्त 2च वर्गखोल्या उपलब्ध आहेत। त्याच्यामुळे आमचा हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे की पावसाळ्यात विद्यार्थ्यांना बसवावं कुठं, हा आमच्यासाठी मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे।